UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। तर संजय राऊतांना राज्यात उद्रेक करून दंगली घडवायच्या सामना वर्तमानपत्र दाखवत नारायण राणेंचा गंभीर आरोप, राऊतांना जेलमध्ये टाकण्याची मागणी। शरद पवारांची प्रत्येक कृती संशयास्पद, 83 वर्षाचे झाले तरी मराठा समाजाला न्याय देऊ शकले नाही, आजही लावालावी करतात राणेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरेंनाच आता गेट आऊट करण्याची वेळ आली आहे, शिवद्रोह्यांना गेट आऊट करा, या उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर नारायण राणेंचं उत्तर। नारायण राणे आणि त्यांच्या चाराणे बाराण्यांवर व्यक्त व्हायचं नाही, आता अभिनव पार्कची फाईल काढली आणि ईडी लागली तेव्हा राणेंनी लोटांगण घातलं, ठाकरेगडाच्या सुषमा अंधारे यांचं राणेंवर टीकास्त्र। जोडे कसले मारता हिंमत असेल तर समोर या, महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनावरून अजितदादांचं आव्हान, तर विरोधक रडीचा डाव खेळत असल्याचीही टीका। फडणवीसांनी इतिहास नीट वाचावा, अन्यथा आम्ही मास्तर पाठवू, ईस्ट इंडिया कंपनीला मिळणारी खंडणी रोखण्यासाठी शिवरायांनी सुरत लुटली, राऊतांचं फडणवीसांना उत्तर। फडणवीसांनी शिवरायांच्या शौर्यावर प्रश्न उपस्थित केलेत, जितेंद्र आव्हाडांची फडणवीसांवर टीका, तर विरोधकांचं टार्गेट देवेंद्र फडणवीस, दरेकरांचा पलटवार। मीडिया दूर गेला की फडणवीसांचे आमदार मला भेटतात, फडणवीस किती द्वेष करतात हे त्यांचे आमदार मला सांगतात, मनोज जरांगे पाटलांचा मोठा दावा, तर मनोज जरांगे फक्त फडणवीसांना टार्गेट करतात, बावनकुळेंची टीका। भाजपकडून पक्षप्रवेशाबाबत मला कुठलाही प्रतिसाद नाही, काही दिवस वाट पाहणार, अन्यथा पवारांच्या राष्ट्रवादीतच राहणार, खडसेंकडून भूमिका स्पष्ट, तर शरद पवारांनी राजीनामा स्वीकारला नसल्याचंही स्पष्टीकरण। एकनाथ खडसेंनी लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांसाठी काम केलं, खडसे भाजपमध्येच राहतील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। कुणाला कितीही बोलू द्या, आपल्याला भोकं पडत नाहीत, सकाळी लवकर उठतो हा डायलॉग माझ्यामुळे बंद झाला, या सुप्रिया सुळेंच्या टोल्यानंतर अजितदादांचं उत्तर। शरद पवारांचा आजपासून 4 दिवस कोल्हापूर दौरा, पवारांच्या स्वागताला समरजित घाडगे यांची ही हजेरी, तर समरजित घाडगे उद्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार। अजित पवार आणि रामराजे निंबाळकर फलटणमध्ये एकाच मंचावर, तर माझ्या कार्यकर्त्यांना बोललेलं मी खपवून घेणार नाही, रामराजेंच्या नाराजीनंतर अजित पवारांचा रणजित नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरेंना अप्रत्यक्ष इशारा। आमदार नितेश राणेंविरोधात अहमदनगरमध्ये 2 ठिकाणी गुन्हे दाखल, मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा, तोफखाना आणि श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। काँग्रेसनं अधिक जागा लढवाव्यात, कार्यकर्त्यांची इच्छा आघाडी धर्म असल्यानं जागावाटपाचा निर्णय एकत्र घेऊ, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील शिर्डी विधानसभा मतदारसंघात वडिलांच्या प्रचारात सक्रिय, तर शिर्डी मतदारसंघात जाती धर्मावर द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी, सुजय विखेंचा इशारा। पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकरांच्या हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, सख्या 2 बहिणी आणि मेहुण्यांनाच हत्येचा कट रचल्याची पोलिसांची माहिती, हत्येप्रकरणी 5 जणांना अटक। आनंदाचा शिधा, कंत्राट प्रकरणी राज्य सरकारला मोठा दिलासा, गणेशोत्सवानिमित्त जनतेला आनंदाचा शिधा वाटण्याचा मार्ग मोकळा, अटींची पूर्तता केल्याच्या सरकारच्या भूमिकेवर हायकोर्टाची सहमती। मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, गेल्या 24 तासात 3 जणांचा मृत्यू, 78 जनावरं दगावली, तर मराठवाड्यामध्ये 284 मंडळात अतिवृष्टीची नोंद। अमरावतीत चिकनपेक्षा कोथिंबीर महाग, 1 किलो कोथिंबीरला तब्बल 400 रुपये किलो दर, पावसामुळे भाजीपाला महागल्यानं दरांमध्ये वाढ। पुराच्या पाण्यात नसतं धाडस अंगलट, वाशिमच्या शेलू बाजार परिसरातील अडाण नदीत स्टंटबाजी करणारा तरुण वाहून गेला, तर नांदेडमध्ये आसना नदीत पुरातून नदी ओलांडणारा व्यक्ती वाहून गेल्याची घटना। एसटी कर्मचारी संघटना आणि विविध मागण्यांसाठी आक्रमक, मुंबईत एसटी कर्मचाऱ्यांची निदर्शनं, मागण्या मान्य न झाल्यास उद्यापासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।